उरकून मग देवपूजा करून आपल्या दुकानी जाई दुकानाची झाडलोट करून विक्रीचा माल नीट मांडून ठेवत असे। दुपारपर्यंत दुकानात थांबून माध्यंही घरी येऊन जेवण करी, थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दुकानी जाई व अंधार पडू लागताच घरी येई असा त्याचा दिनक्रम होता। त्याचा व्यापार छान चालला होता। दुकानाला ग्राहक चांगले होते। आपण जर अधिक परिश्रम घेतले तर अधिक पैसे मिळतील असा त्याने विचार केला होता। तो व्यापार व्यवहारात हुशार होता। त्याच्या गावापासून जवळच कुरवपूर हे क्षेत्र होते। तो दरवर्षी तेथील उत्सवास जाई श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घेऊन गुरुमूर्तीचे ध्यान करी। तसेच तो त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंढरपूर, गाणगापूर, पैठण याही तीर्थक्षेत्रांना जात असे। त्याने गावाच्या दुकानाची व्यवस्था मुलांवर सोपवून कधी कधी घाऊक व्यापाराच्या निमित्ताने निरनिराळ्या गावांना जाई तेथून माल आणून तो विकत असे व नफा मिळवत असे। एकदा वल्लभेश व्यापाराच्या निमित्ताने कुरवपूरला स्वामींच्या दर्शनाला गेला होता। त्याने मनात स्वामींची प्रार्थना केली व म्हणाला, मला व्यापारात खूप फायदा होऊ दे, मी पुढच्या वर्षी इथे येईन व सहस्रभोजन घालीन असा नवस बोलून व स्वामींचा कृपाशीर्वाद घेऊन तो गावी परत आला। काही दिवसांनी तो बाहेरगावी व्यापार करण्यासाठी गेला। तो गावोगावी फिरून घाऊक माल खरेदी करायचा व दुसऱ्या गावी जाऊन विकायचा। या उलाढालीत त्याला भरपूर नफा मिळत असे। तो सचोटीने वागायचा, गरिबांनाही गरज पाहून दानधर्म करायचा। फिरून तो गावी परत आला व पुन्हा दुकानदारीत लक्ष घालू लागला। कुरवपूरच्या यात्रेचा दिवस आला। वल्लभेशने यात्रेला जाण्याचा विचार केला। त्याला नवसाची आठवण होती आणि तो नवस फेडणार होता। वल्लभेशाने घरातील माणसांचा निरोप घेतला। नवस पूर्ण करण्यासाठी पैसा अडका बरोबर घेतला आणि त्याने घर सोडले। दिवसभर चालावे आणि रात्री कुणाच्या तरी दारी ओसरी पडावे किंवा धर्मशाळेत राहावे असा त्याचा दिनक्रम होता। 2 दिवस पायपीट केल्यावर त्याला वाटेत 3 प्रवासी भेटले। तेही कुरवपूरच्या यात्रेला निघाले होते। वल्लभेश आनंदात होता। त्याला सोबती भेटले होते। गप्पागोष्टी करत ते मार्गक्रमण करू लागले। त्या 3 प्रवाशांपैकी